कबीर सांगतात, नेती से चल जल बंदे, हराम का खाना छोड़ दे, फुट जाएगा भांडा एक दिन, चमचा हिलाना छोड़ दे. आता तुम्हाला सांगतो मी, चमच्याचे दोन प्रकार असतात. एक भाजीतला चमचा असतो आणि तुपाच्या वाटीतला चमचा असतो. पण चमच्याचं काय काम आहे, चमच्या भाजीतला खोल असतो, तुपातला उथळ असतो थोडासा. पण जो चमचा खोल असो का उथळ असो, भाजीच्या बोगण्यात गेला की तो बोगणं खाली करायची राहत नाही. तुपाच्या वाटीत गेला की तो तुपाची वाटी खाली करायची राहत नाही. म्हणून कबीर असं सांगतात की चमच्यापासून सावध राहावा. आता कसं आहे, जगी रीतीने चाल प्राण्या करू नको अभिमान रे, लाख डोळ्याने पाहिलं तुझ्याकडे, दुनियेचा भगवान रे. कोंबडी घ्यायची सुद्धा ऐपत नाही माझ्याकडे. पण आज आपली बुद्धिमत्ता असेल, नियती चांगली असेल, इमानदारी असेल, लोक काही म्हणू, पण परमेश्वराला माहिती आहे. आज माझ्याकडे 5-7 जोड्या आहे, अजून 10 जोड्या याच्या बाकी आहे. म्हणून म्हणतो मी की खरोखर माणसानं नियती चांगली ठेवली ना, तर परमेश्वर तिथे रुजू असतो. म्हणून ते म्हणता नाही का, ज्यानं आईबापाची सेवा केली त्याला कधीच काही कमी पडत नाही. म्हणून म्हणतो, चमचगिरी सोडून द्या आणि स्वतःच्या मनानं जगा. लोक मागून खूप नाव ठेवतात. रामकृष्ण आहे.